कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, तुम्ही जलाराम आहात का? हा मीच आहे। बोल, काय करणार? नाही नाही, मी असं ऐकलं होतं की तुम्ही लॉटरीचं तिकीट ब्लॅक मध्ये विकता आणि तुमच्याकडून घेतलेलं तिकीट 100% लागतं म्हणून। बस क्या भाई, तू तिकीट घ्यायला आलाय? आपण हेच काम करतो ना। मग समजा मी तुमच्याकडून लॉटरीचं तिकीट घेतलं तर मला सुद्धा लॉटरी 100% लागेल? बाबा, डोक्यात डाऊट ठेवू नको। हा, इधर तेरा भाई बेटा है, समजा ना? तुला लिहून देतो लॉटरी तू जिंकणार, पण त्याच्या आधी मला तुझं कपाळ बघावं लागेल, म्हणजे पुढे लोचा नको। इकडे हा, बरोबर। अरे बाबा, तू 1000 रुपयाचं तिकीट काढ। तसा पण तू झोलझाल करणारा नाहीये, खरं बोललो ना आपण? हो, हा। पण 1000 रुपये? अहो सर, घर इतक्या सहज होत नाही। घर ही गोष्ट खिशाला परवडते म्हणून सत्यात कधीच उतरत नाही। ज्या खात्रीनं तुम्ही मला सांगितलं होतं की सामान खरेदी करा, तो दिवस आठवा जरा। आणि आता सामानाचे पैसे द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही माघार घेताय, पैसे चोरीला गेले म्हणे। वा, या असल्या थापा माझ्यासमोर चालणार नाहीत। एवढंच सांगा, माती टाकायची की नाही, की माझ्या पोरांना घेऊन मी जाऊ दुसऱ्या साईटवर कामाला? मी खरंच सांगतोय तुम्हाला, मी खोटं बोलत नाही हो। माझे पैसे चोरीला गेले आहेत, तुम्हाला काय सांगू। तुम्ही एक काम कराल का, मला थोडा वेळ द्या ना प्लीज प्लीज। मी खरंच पैशांची व्यवस्था करतो। हे बघा, आता तुम्हाला द्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये। तुमचं ठरलं की मला कळवा, ओके? आणि हा, पैसे आहेत की नाही याची खात्री करून घ्या। बरं, ठीक आहे। तू आधी मला सांग, एवढं कसं काय लागले तुला? मारामारी केली काय तू? हा, आणि एवढे दिवस कुठं होतास तू? अरे दुकानाकडे, इकडे कुठं जायचं? कुठं गेला होतास? वेंकी, इकडे कुठे दुकानाकडे जायचं? बसू। अरे काय? हा, डोळे बंद करू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।